ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी जाडबुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवरती खसखस आणि काळे तीळ मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर 2 चम्मच तूप घालून काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून भोपळ्याच्या बिया, सनफ्लॉवरच्या बिया, मगज बी, बेदाणे घालून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर बारीक करून घ्यायचं आणि कढईमध्ये छान मऊ पडेपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि सर्व ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकून संपूर्ण ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पसरवून घ्यायचं प्लेटमध्ये आणि वरून वेलची पूड घालून घ्यायचं। मिश्रण थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे लाडू असे बांधून घ्यायचे। ड्रायफ्रूटचे लाडू असल्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये सर्व लाडू वळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हेल्दी आणि पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत। धन्यवाद।